छत्रपती टुणा संघाकडनं सलामीला येतोय तो श्याम आणि राहुल दोन्ही असे आक्रमक फलंदाज. छत्रपती टुणे संघाचे दोन्ही धडीचे फलंदाज श्याम आणि राहुल मैदानात जाताना पंचांची भूमिका बघतात ते मयांक स्पोर्ट्सचे कर्णधार अजित आणि वेदा स्पोर्ट्सचे कर्णधार सतीश. बघूया क्वार्टर फायनल मध्ये निघाला पहिला सामना रंगतोय श्रद्धा इंडियन्स वर्सेस छत्रपती टुणे. श्रद्धा इंडियन संघाकडनं प्रथम गोलंदाजी येतोय तो श्रावण. चांगला उंचपुरा असा गोलंदाज. शहापूर प्रीमियर लीग पर्व 2017 पर्व चौथ्या पर्वातला पहिला क्वार्टर फायनलचा मुकाबला रंगतोय तो श्रद्धा इंडियन्स आणि छत्रपती टुणे मध्ये. छत्रपती टुण्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय तर श्रद्धा इंडियन संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. स्ट्राईकला येतो श्याम, नॉन स्ट्राईकला येतो राहुल. दोन्ही किनवली परिसरामध्ये नावाजलेले फलंदाज आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन जातोय तो श्रावण श्रद्धा इंडियनचा गोलंदाज. बघूया पहिला चेंडू मारा करे श्रावण टू श्याम. चांगला चेंडू ब्लॉक प्रकारचा चेंडू बॅट कटनी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव मात्र राखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धावसंख्या होती ती 1. पुन्हा एकदा श्रावण मारा करेल तो प्रथम स्ट्राईकला येतोय तो राहुल. याला काय करतोय राहुल? आक्रमक असा हा राहुल. आपल्या बॅटिंगच्या बळावर त्यांनी बरेचसे सामने एकतर्फी फिरवलेत असा हा राहुल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तसाच सुरेख फटका म्हणता येईल. एकदा मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न सफल सुद्धा होतोय. 2 धावांची धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होते 3 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल महेश भोईर याच्याकडनं. चांगली रनिंग बिटवीन म्हणता येईल श्याम आणि राहुल याच्यामध्ये. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाताना श्रावण टू राहुल. याला बघूया राहुल काय करतोय. चांगला चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू म्हणता येईल. कोणतीच धाव नाही. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 3 वेळा येऊन थांबले. चांगली गोलंदाजी करतोय तो श्रावण. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू सेफ शॉट म्हणता येईल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्येमध्ये 5 धावा, 4 चेंडू 5 धावा. अतिशय चांगली सुरुवात सुद्धा म्हणता येईल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू निर्धाव जातोय. श्रावण याचा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. अवघ्या 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या त्या श्रावण याने काहीसे जगडून ठेवले ते राहुल याला. सुंदर गोलंदाजी करतोय तो श्रावण. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाताना राहुल याला.
पुन्हा एकदा ऑफसाईडला दिशेने सुंदर टोळलेला चेंडू, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढतीये. एका षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्येमध्ये बिनबाद 6 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अवघ्या 6 धावा दिल्यात त्या मर्यादित षटकामध्ये. बघूया पॉवर प्लेचं दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते श्रद्धा संघाकडनं. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो किशोर मॅन फ्रॉम बिलवाडी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो किशोर. बघूया किशोर आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय की काय. त्या सामना करेल तो राहुल. 5 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय. आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिलाच चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. काहीच समजत नाही राहुल याला चेंडू कशा प्रकारे टोळू. पुन्हा एकदा सामना करेल तो राहुल. किशोर याचा काय करतो पाहूया. किशोर सुरेख फटका म्हणता येईल. एक्सरसाइज सुंदर टोळलाय. एकदा मिळते. महेशची चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र एकच धावावर थांबवले ते किशोर याने. चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल महेश याचं. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते 7 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाताना किशोर टू पहिल्यांदा सामना करेल तो किशोर याचा श्याम. पाहूया श्याम काय करतोय तो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. उंच गेलेला चेंडू हवेत आहे काय त्यामध्ये. आणि जेलबाद. पहिला आदरा बसतोय तो छत्रपती स्पोर्ट्स पुणे संघाला श्यामच्या रूपात. कर्णधार श्याम माघारी परतताना. श्यामची जागा घेऊन जातोय तो राजेश मॅन फ्रॉम आडगाव. एक अष्टपैलू असा प्लेयर खेळाडू. किशोराची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अवघ्या 3 चेंडूमध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय तो किशोर याने. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या ती 7 धावा. मर्यादित षटकांचा चांगला वापर. चांगली गोलंदाजी करतात ते श्रद्धा संघाचे गोलंदाज. षटकातील 4था चेंडू घेऊन जाताना किशोर टू राहुल. सुरेख चेंडू. सुरेख फटका म्हणता येईल. जेडी चेंडूच्या मागे 1 धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावांवर सहजरित्या पूर्ण होतोय. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होती 9 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना किशोर टू राहुल वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा काहीसा स्क्वेअर मारा बनता येईल. पंच अजित परडे यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढतीये. अवांतर धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या होती 10 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. चांगली गोलंदाजी करतो तो किशोर. अवघे 4 चेंडूमध्ये 4च धावा दिल्यात त्या किशोर याने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. ऑप्शन टोळला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकदा मात्र राखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या 11 धावा. अजूनही षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. आता प्रथमच स्ट्राईकला येतोय तो मॅन फ्रॉम आडगाव राजेश. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणता येईल याला. मागच्या संघामध्ये चांगली धुवाधार फलंदाजी केलेली. बघूया अजून सुद्धा एक सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर ढकलला नाही तो पुण्याच्या संघाने.
धावसंख्या 11. पुन्हा एकदा किशोर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाताना राजेश आला. राजेश काय करतो ते पाहूया. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. लॉंग ऑफच्या दिशेने टोळला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. म्हणलं जातं हा एक आडीठोळे फलंदाज आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरेख फटका म्हणता येईल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. वैयक्तिक तिसरं षटक आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो ओनर अभिजित. अभि सामना करेल. सामना करतोय तो राहुल अभि याचा. चांगला चेंडू म्हणता येईल. बॅटची कडा घेऊन जातो. लेग ब्रेक करतोय अभि. एक धाव मात्र रोखू शकत नाही श्रद्धा इंडियन संघ. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 16 धावा. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू मारा काढतो राजेशाला. अभि सुरेख चेंडू. काहीसा अभिला काहीसा राजेशाला समजला नाही. चांगला चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाताना अभि टू राजेश. सुरेख चेंडू पॉइंटच्या वरून टोळला चेंडू सीमारेषेकडे. मात्र जेडी मागे. बघूया काय होतंय. 2 धावा जेडी रोखू शकत नाही. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 18 धावा. चांगली गोलंदाजी करतोय तो अभि. 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या त्या अभियाने. पुन्हा एकदा अभि टू राजेश. सुरेख फटका. लेक्शन टोळलाय. एकदा मित्र. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सफल होतोय. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते छत्रपती स्पोर्ट्स पुणे संघाला. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते 19 धावा. पुढचं षटक. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे. मात्र श्रावण कॅच ड्रॉप होते. झेल सोडतोय तो श्रावण. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 22 धावा. काहीसा खराब चेंडू स्क्वेअर मारा. पंच अजित याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. बघू झेल होते का. आणि अप्रतिम झेल टिपलाय तो किशोर याने राहुल याचा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती
22 धावा, 23 धावा, 2 गडी बाद, 23 धावा. आता मात्र येतोय मयूर मॅन फ्रॉम हसनोली, एक हार्ड हिटर, चांगला असा एसटी रक्षक मयूर. कैमरा इधर भी मारने का. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतो तो किशोर मॅन फ्रॉम भिलवाडी. बघूया काय करतोय. आता त्याला प्रथमच सामना करेल तो मयूर. बघूया मयूर आपल्या नावाला अशी साजेशी खेळी करतोय का. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा षटक घेऊन जातोय तो किशोर. किशोर टू मयूर. चांगला प्रकारचा चेंडू, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या होती 24 धावा. चांगला चेंडू, चेंडू पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन जात होती किशोर. किशोर टू राजेश. सूर्यक पटका. परत एकदा श्रावण जेल सोडतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. SPL षटकार या इनिंग मधला हा पहिला षटकार बघायला मिळतोय तो राजेशच्या बॅट मधनं. चेंडू धावसंख्या 6 आणि भुरकन वाढते. धावसंख्या होती 30 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. अतिशय सुंदर फटका म्हणता येईल पसम गचालाचं क्षेत्ररक्षण श्रावण कडनं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु स्क्वेअर मारा. पंच अजित फरडे याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होती 31 धावा. राजेश वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख टोळा, लॉंग ऑफ पोझिशन टोळेला. एक धाव मात्र रोखू शकत नाही श्रद्धा इंडियन संघ. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होती ती 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस प्रकारचा चेंडू, परंतु मिसफील होते मयूर कडनं. 2 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा देऊन बसतो तो श्रद्धा इंडियन संघ. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होती 34 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना किशोर. किशोर टू मयूर. सुरेख फटका. चेंडू जातोय लेग सीमारेषेच्या बाहेर. घणाघाती हल्ला म्हणता येईल. 6 धावांसाठी SPL षटकार. धावसंख्या 6 आणि भुरकन वाढते. धावसंख्या होती 40 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक.
अतिशय सुरेख फटका. मी म्हटलं होतं मयूर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मॅन फ्रॉम अस्नोली. धावसंख्या 6 नि भुरकट वाढतीये. धावसंख्या होती 40 धावा. आता मात्र षटकार चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो मयूर. सुरेख चेंडू. काहीसा निर्धाव प्रकारचा चेंडू. कमबॅक केले ते किशोर याने. 4 ओव्हरच्या नंतर धावसंख्या होती 40 धावा. दोन गडीच्या मोबदल्यात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. किशोर याने या षटकामध्ये 17 धावा कुठल्यात किशोरला. षटकातील सामन्यातील 5वं षटक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन जातोय तो जेडी. एक नावाजलेला गोलंदाज शहापूर तालुक्यातील हा जेडी. मॅन फ्रॉम गोकुळगाव. गोकुळ शहापूर एक्सप्रेस म्हटली जाते या जेडीला. बघूया आपल्या नावाला अशी साजेशी गोलंदाजी करतोय की काय. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन जातोय जेडी. जेडी टू राजेश. बघूया राजेश सुद्धा एक षटकार आणि एक चौकारेशी खेळतोय. पुन्हा एकदा जेडीचा चेंडू राजेशाला. राजेश काय करतो ते पाहूया. 4 वर्षांनंतर धावसंख्या 40 धावांवरती आहे. 2 गडी बदल्यात. जेडी. सुरेख चेंडू. ऑप्शनच्या दिशेने डोळा चेंडू. एक धाव मिळते. दुसऱ्या प्रयत्न होतोय. प्रयत्न सुद्धा सफळ होतोय. चांगला थ्रो म्हणता येईल किशोर याचा. 2 धावा मात्र किशोर रोखू शकत नाही. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्येवर 42 धावा. पुन्हा एकदा जेडी राजेश. सुरेख चेंडू. निर्धाव प्रकार चेंडू मात्र टिकल्याच्या स्वरूपात एक धाव जातीये. बॅट कड असल्यामुळे स्ट्राइक चेंज होतीये. आता जेडीचा सामना करेल तो मयूर. एक हार्ड हिटर फलंदाज. बघूया जेडी टू मयूर. सुरेख चेंडू. तसेच अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होती 44. 2 गडी बाद 44. जेडी षटकातील 4था चेंडू. जेडी टू राजेश. पाहूया राजेश काय करतोय. स्क्वेअर मारा. पंच अजित पड्याचा वाईटचा इशारा आणि अवांतर एक धाव. अशा 2 धावांनी धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होती 46 धावा.
पुन्हा एकदा जेडी टू राजेश. बघूया राजेश काय करतोय तो. वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. सुरेख चेंडू आणि निर्धाव प्रकारचा चेंडू. म्हटलं होतं जेडी एक नावाजलेला असा गोलंदाज. शहापूर एक्सप्रेस म्हणून नावाजले जाते जेडी याला. षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना जेडी टू राजेश. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल. एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु एकच धावावर समाधान व्यक्त करतोय तो राजेश. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाताना जेडी मयूर याला. बघूया मयूर कशा प्रकारे जेडीला उत्तर देतोय. सुरेख खोलवर टप्प्या चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. एक धाव भेटतीये. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि एकच धाव समाधान मानतोय. अतिशय सुंदर षटक. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या 48 धावा. आता P2चं षटक कोण टाकतंय ते पाहूया. आता मात्र P2चं षटक.
घेऊन जात होते पुन्हा एकदा श्रावण. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिलेला श्रावण या पिटूच्या षटकामध्ये काय कमाल करतो ते पाहूया. फुलटॉस बघा चेंडू पॉइंटच्या वरून टोळलाय. चेंडू जातो सीमारेषेजवळ. बघूया 4 धावा मिळतात की काय. 4 धावा रोखू शकत नाही. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय तो मयूर याने. 4 धावांची धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचा अर्धशतक पूर्ण होतोय. धावसंख्या होती 52 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगल्या परिणाम टोलाय. चेंडू येतो सीमारेषेजवळ. मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतोय तो मयूर. महेश 2 धावा रोखल्यात त्या महेशाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या 54 धावा. सुरेख फटका आणि त्या प्रकारे सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय ते किशोरने. खरंच 3 धावा वाचवल्यात त्या किशोर याने. चांगला फटका होता. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या 55 धावा. पुन्हा एकदा श्रावण षटकातील 7 चेंडू घेऊन जातो. आता प्रथमच सामना करेल तो राजेश श्रावण याचा. सुरेख फटका परंतु बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. संख्या 1 वाढतीये. षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना श्रावण मयूर याला काय करतो मयूर पाहूया. धावसंख्या होते ती 56. सुरेख फटका लॉंग ऑपरेशन टोलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता धावसंख्या 6 ने भुरकन वाढतीये. धावसंख्या होती 62 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला मर्यादित षटकांना चांगला पिटूचा चांगला वापर करतात ते छत्रपती स्पोर्ट्स पुण्याचे फलंदाज मयूर आणि राजेश. 5 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढल्यात त्या श्रावण याला. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय तो श्रावण तो मयूर. पुन्हा एकदा लेक्सेसचे सुंदर डोलाय. चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता 1 बाउन्स चौकार. श्रावण याला या षटकामध्ये 18 धावा ठोकून काढल्यात त्या मयूर आणि राजेश याने. धावसंख्या 4 वाढतीये. धावसंख्या 66 धावा. मयूर वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय. बघूया
वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन जातोय तो जेडी, एक नावाजलेला गोलंदाज शहापूर एक्सप्रेस. जेडी आता पहिला चेंडू मारा करेल तो राजेश आला. जेडी मॅन फ्रॉम गोकुलगाव. सुंदर फटका लेक्शचे डोळलाय. एकदा मिळतीये, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र 2 धावा रोखू शकत नाही श्रद्धा इंडियन संघ. 2 धावांची धावसंख्या वाढती होती ती 68 धावा, 68 रन्स 2 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा जेडीएस षटकातील दुसरा चेंडू मारा करेल तो राजेश आला. राजेश 22 धावांवर खेळतोय. सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 नी वाढतीये. षटकातील तिसरा चेंडू जेडी टू मयूर, जेडी टू राजेश. आता मात्र मिसअंडरस्टँडिंग मुळे राजेश बाद होतोय. राजेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो हार्ड हिटर फलंदाज तसेच अष्टपैलू असा खेळाडू गणेश पानसरे. षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल तो जेडी गणेश आला. बघूया गणेश आपल्या नावाला अशी साजेशी खेळी करतोय की काय. सुरेख फटका, लॉंग ऑनला चेंडू टोळलाय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होती ती 71, 71 3 विकेटच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू तसेच सुरेख फटका. डायरेक्ट हिट झाला असता तर गणेशाला माघारी परतावं लागलं असतं. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या होती ती 72 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र सामोर जातोय तो मयूर. सुरेख चेंडू, सुरेख फटका म्हणता येईल. अपसाशन चेंडू आहे. एकदा मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्या 2 नी वाढतीये. धावसंख्या होती ती 74. धावसंख्या होती 74 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं षटक घेऊन जातोय तो अभिजित.
अभिजित मारा करेल तो गणेश आला. एक 8 हिटर फलंदाज गणेश अभिजितच्या समोर. बघूया अभिजित कसा त्याला उत्तर देतोय. मॅन फ्रॉम सरीव. सुरेख चेंडू आपल्या स्वतःच्या जलंजीवरती जेलबाद करतोय तो गणेश आला. गणेशची जागा वरून काढण्यासाठी जातोय तो आप्पा फरडे. मॅन फ्रॉम चेरोली. अभिजित मॅन फ्रॉम शहापूर. एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. सुरेख चेंडू तर सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू ढकललाय. एक आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण करतो तो महेश. खरंच महेशचं कौतुक करावं तेवढं जेवढं कमी आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी बरेचशा धावा रोखून ठेवल्यात. 2 धावा. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होती 76. 76 धावा. पुन्हा एकदा तसाच चेंडू तसाच फटका. सेफ शॉट म्हणता येईल. एकदा मिळते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होती ती 78 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शेष. पुन्हा एकदा अभिजित टू मयूर. मयूर सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज. आतापर्यंत 2 षटकारांशी खेळतोय. फुलटॉस चेंडू पण तसाच फायदा उचलता आला नाही. एकदा मिळते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. आणि बाद. चांगला थ्रो श्रावण याचा. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या होती 79. 79 धावा. आता मात्र जातोय हा हिटर फलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व जगन. मॅन फ्रॉम पुणे. पुणे संघाचा कर्णधार होता तो एकेकाळी जगन. दोन चेंडू अजून उर्वरित आहेत. आता जगन बघूया. धाव संख्या 79 रन. बघूया जगन काय करतो तो जगन. सुरेख फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ढकलतो. एकदा मिळते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. खरंच चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो महेश भोईर. मॅन फ्रॉम सापगाव. शेवटचा चेंडू सामन्यातील शेवटचा चेंडू. ब्रेक केला चेंडू. एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1 नि वाढतीये. धावसंख्या होती 82 रन्स. 83 धावांचं मापक. तसंच चांगलं असं आव्हान दिलंय ते श्रद्धा इंडियन संघाला. मयूर वैयक्तिक 34 धावांवरती बाद झाला होता. चांगलं असं
नको रे हे नको ना वेस्ट स्पोर्टचा कर्णधार आणि मयांक स्पोर्टच्या दोन्ही कर्णधारांनी कॉमेंट्रीवर संपर्क साधा. हॅलो ही मॅच शहापूर प्रीमियर लीग 2017 पर्व 4 हे संपूर्ण सामने तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा थेट पाहू शकता tenniscricket.in वरती. आपण जे युट्यूब वरती थेट प्रक्षेपण पाहता त्यासाठी त्यांचे सहकारी प्रेम, नंदन, शाहरुख आणि ऋतिक आमच्यासोबत 3 दिवसापासून जोडलेले चांगले असे प्रेम, नंदन, शाहरुख आणि ऋतिक चांगले काम करतायत. आम्हाला जे आमच्या घरी बसलेले प्रेक्षक पाहतायत त्यांना चांगलं थेट प्रक्षेपण दाखवतात. पुन्हा एकदा 83 धावांचं आव्हानाला कसे सामोरं जातोय तो श्रद्धा इंडियन शहापूरचा संघ. सलामीला जातोय तो मयुरेश आहेर आणि अभिजित सावंत. पाहूया असे आक्रमक धडाडीचे सलामीचे फलंदाज मैदानात जाताना. पहिल्या षटक घेऊन येतो तो आप्पा बर्डे. बघूया काय करतोय आप्पा. आपल्या नावाला असे साजेशी गोलंदाजी करतोय की स्ट्राईकला येतो अभिजित सावंत. श्रद्धा इंडियनचा सलामीचा फलंदाज अभिजित. नॉन स्ट्रायकर एंडला येतो मयुरेश आहेर. शहापूर प्रीमियर लीग 2017 पर्व 4 पर्वातला पहिला क्वार्टर फायनलचा मुकाबला श्रद्धा इंडियन्स वर्सेस छत्रपती टुणे. छत्रपती टुणे संघाने नाणेफेक जिंकून 83 धावांचं लक्ष दिलंय ते श्रद्धा इंडियन्स संघाला. बघूया छत्रपती टुणे प्रथम गोलंदाजी करतोय तो आप्पा टू अभि. काहीसा स्क्वेअर मारा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. पंच अजित पवार यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 2 वाढते. अवांतर धावसंख्येमध्ये भर होतोय. धावसंख्या 2 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 3 धावा.
सुरेख फटका लेक्सच्या टोळलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता धावसंख्या 4 नी वाढते. धावसंख्या 7 धावा. एक चेंडू 7 धावा. अवांतर 3 आणि एक चौकार. मयांक स्पोर्ट्सचा कर्णधार आणि वेद ऋषी स्पोर्ट्सचा कर्णधार. पुन्हा एकदा आप्पा मारा करेल तो अभियाला. सुरेख चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू टाकलाय तो आप्पा आणि अभियाला. चांगला पॅकअप त्यांनी दिलाय तो स्क्वॉग ओव्हर मध्ये. चांगल्याचा व्यूहरचना केले क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळते. राहुलजी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानतोय तो अभि. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 8 धावा. बिनबाद 8. पुन्हा एकदा सुरेख फटका लेक्सच्या चेंडू आहे. एकदा मिळते. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता धावसंख्या 4 नी वाढतीये. धावसंख्या होती ती 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. आप्पा असं काहीसं मागडं षटक म्हणता येईल. अजूनही षटकातील काही चेंडू शेष. धावसंख्या पोहोचते ती बिनगडीबाद 12. पुन्हा एकदा परत एकदा स्क्वेअर मारा. पंचाजित्याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 13 धावा. पुन्हा एकदा मारा करेल तो आप्पा. आप्पा टू मयूर. गणेशला काही चेंडू दिसला नाही. चेंडू जातोय 4 धावांकरता. मयूरच्या बॅट मध्ये निघालेला हा कणकणीत चौकार. 5 चेंडू मध्ये धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती 17 धावा. अजूनही चेंडा षटकातील एक चेंडू शेष. पुन्हा एकदा मारा करेल तो आप्पा. आप्पा टू मयूर. परत एकदा स्क्वेअर मारा. पंचाजित्याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या 18 धावा. खूपच महाग षटक म्हणता येईल. मयांक स्पोर्ट्सचा कर्णधार पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर मारा. पंचाजित्याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या होती 19 धावा. 4 चेंडू त्याने अवांतर फेकलेत. पुन्हा एकदा खोलवर प्रकारचा चेंडू. बॅटची कडा घेते. निर्धाव चेंडू. एका षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. बिनगडीबाद 19 धावा.
पहिलं संघासाठी दुसरं षटक घेतोय तो पप्पू. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन जातो तो पप्पू. पप्पूचा सामना करेल तो अभि. धावसंख्या झाली ती 19 धावा. बिनबाद 19. बघूया अभि काय करतोय ते. पप्पू याला सुरेख चेंडू. चेंडू उचली घेतोय. चांगली अपील परंतु निर्धाव प्रकारचा चेंडू फेकलाय तो. पप्पू याने जखडून ठेवलाय तो. पुन्हा एकदा पप्पू टू अभि. सुरेख चेंडू. चेंडू आणि अभि माघारी परततोय. चांगला झेल घेतोय तो गणेश. मागाशी त्याला चेंडू दिसला नव्हता परंतु आता चांगला जज करून चेंडू हातामध्ये रोवून ठेवलाय आणि पहिला झटका बसतोय तो श्रद्धा इंडियन संघाला. अभिची जागा भरून काढण्यासाठी जातो तो शहापूर तालुक्यातील नावाजलेला फलंदाज कैलास बांडे. धावसंख्या पप्पू याने रोखून ठेवली. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अभि माघारी परततोय. अभिची जागा भरून काढण्यासाठी नावाजलेला फलंदाज कैलास. चांगली गोलंदाजी करतो ते पप्पू. पुन्हा एकदा मॅडम ओव्हर द विकेट मारा करतोय तो पप्पू. पप्पू टू मयूर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू उचली घेतोय. चांगली अपील. तिन्ही चेंडू निर्धाव फेकले. धावसंख्येला जखडून ठेवले. धावसंख्या 19 धावा. एक गडी बाद. अप्रतिमाची गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. सॉरी तिन्ही चेंडू निर्धाव फेकले ते पप्पू याने. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं थोडं कमी. लाईट्समॅन हे बॅट्समन तयार असतील तर चालू करा मॅच.
पुन्हा एकदा डिक्लेच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या एक नि भारतीय धावसंख्या होती 20 धावा. पुन्हा एकदा कैलाससाठी चांगली अशी क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पप्पू बघूया आपल्या सजावटीच्या जाळ्यामध्ये कैलासला अडकवतो की काय. पुन्हा एकदा पप्पू प्रथमच फलंदाजी आणि आलाय तो कैलास. एक हार्ड हिटर फलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो पप्पू कैलास. याला पाहूया आपल्या क्षेत्राच्या सजावटीमध्ये कसा चेंडू टाकून कैलासला गारद करतोय. फुलटॉस चेंडू आणि बाद. कैलास बाद होतोय. फुलटॉस चेंडू कैलासाने टोळता आला नाही आणि मी म्हटलं होतं क्षेत्राच्या सजावटीमध्ये कैलासला बाद करतोय. अवघी एक धाव दिले की पप्पू याने 5 चेंडू मध्ये आणि 2 गडी बाद केलेत. कैलास माघारी परततोय. एक चेंडू घेऊन आउट झालाय तो कैलास. आता कैलासची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो एक हार्ड हिटर फलंदाज महेश भोईर मॅन फ्रॉम सापगाव. हा एक खूप हार्ड हिटर फलंदाज आहे. मागचे 2 सामने महेशच्या फलंदाजीच्या वेळावर जिंकलेत. षटकातील शेवटचा चेंडू पप्पूचं खरंच मानावर थोडं कौतुक कमीच. अवघा 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव आणि 2 गडी बाद. खरंच अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा बापू शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू गणेश आला. पुन्हा एकदा गणेशने कॅच ड्रॉप केलाय. 2 कॅच गणेशने घेतले होते परंतु हा कॅच गणेशला नीट जज करता आला नाही. पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या 4 ने भारतीय धावसंख्या 24. टू लॉस्ट 24 रन्स. आपण ही मॅच घरी बसला सुद्धा पाहू शकता tenniscricket.in वरती. माझा सपोर्टिंग स्टाफ सांगतोय की कॅमेरामॅनचा ऍक्सिडेंट झाला असताना सुद्धा तो कॅमेऱ्यावरती बसून आपला हार्डवर्किंग काम करतोय. खरंच त्याचं सुद्धा कौतुक. नंदन घरात
त्याचं नाव पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो श्याम आपला कर्णधार छत्रपती टुडे स्पोर्टचा कर्णधार आमच्याकडे पण पुन्हा एकदा पहिला चेंडू शॉर्ट चेंडू आणि पूल केलाय एकदा मिळतीये एकच धावावर समाधान मानतोय महेश धावसंख्या 1 नी वाढतीये धावसंख्या होते ती 25 पुन्हा एकदा श्याम टू शॉर्ट प्रकार चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी धावसंख्या 1 नी वाढतीये धावसंख्या होते ती 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात खरंच सुरेख गोलंदाजी करतोय अवघ्या 2 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात पुन्हा एकदा श्याम टू महेश सुरेख चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू महेशला नीट समजला नाही चेंडू जातोय डाव्या एष्टीच्या वरून निर्धाव प्रकारचा चेंडू धावसंख्या मात्र 26 धावांवरती स्थगित पुन्हा एकदा मारा करेल तो श्याम टू महेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी 4 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा धावसंख्या 26 वरती जकडून ठेवले महेशाला दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत श्याम याने खरंच कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी करतोय श्याम टू महेश षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना पुन्हा एकदा बोल्ट त्रिपराजित केले ते श्याम याने महेश याला खरंच ब्लॉक प्रकारचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळायला गेलेला महेश समजला नाही चेंडू जाऊन एसटी वरती आदलतोय आणि बाद होतोय तो महेश खरंच सुंदर गोलंदाजी 5 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय तो श्याम याने श्याम आता महेश याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो मकरंद मॅन फ्रॉम बोरशेती बघूया मकरंद काय करतोय तो षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो श्याम मकरंद याला श्याम याने 5 चेंडू मध्ये 1 गडी बाद करून 2 धावा दिल्यात पुन्हा एकदा श्याम टू मकरंद परत एकदा निर्धाव चेंडू अवघ्या 2 धावा खरंच श्यामचं कौतुक कमी 14 चेंडू चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 ओव्हरच्या नंतर धावसंख्या होते ती 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 4 गड्याच्या
3 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. पुन्हा एकदा आता मात्र येतोय गणेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी 14 षटक घेऊन जातो तो गणेश. बघूया गणेशचा सामना करेल तो मयुरेश. गणेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 14 षटक घेऊन जातोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि आता श्याम गलती करतोय. सोप्पा झेल तो सोडतोय. खरंच गणेशाने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला असता, परंतु श्याम याने झेल सोडल्यामुळे 2 धावामध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडूचा सुरेख फटका आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एकच धावावर जमा मानावं लागेल ते मयुरेशाला. धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 29 धावा. पुन्हा एकदा गणेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू, चेंडू हवेत. आता मात्र कोणतीच गलती करत नाही श्याम. 4था आजरा बसतोय तो. श्रद्धा इथे संघाला आता त्याची जागा मकरांची जागा वरून काढण्यासाठी जातोय तो. हा लिडर फलंदाज श्रावण. खरंच अप्रतिम असा झेल. पहिला झेल त्याने ड्रॉप केलेला, परंतु हा झेल घेऊन खरंच चांगले असं क्षेत्ररक्षण करतोय तो पुणे संघ. बघूया परत एकदा गोलंदाजी येतोय तो श्रावण टू गणेश टू मयूर. सुरेख चेंडू, निर्धाव प्रकारचा चेंडू. अटॅकिंग क्रिकेट खेळतात ते पुण्याचा संघ. निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या मात्र रोखलेलीच 29 धावांवरती. 4 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा दिल्यात. गणेशाने पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पण सुंदर फटका. चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला मयूरने 6 धावांसाठी. धावसंख्या 6 आणि भारतीय धावसंख्या 35 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शेष.
धावसंख्येवरती 35 धावा. अजूनही षटकातील चेंडू शेष. सुंदर चेंडू, परंतु आपल्या क्षेत्राच्या प्रमाणेच त्याने चेंडू टाकला होता. एक धाव. धावसंख्या 1 नि वाढतीये. धावसंख्या 36 धावा. 4 ओव्हरच्या गतीवरती 36 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम ब्रेक. चोवीस चेंडू मध्ये 47 धावांची गरज. अजून सुद्धा हा निर्णय फलंदाज श्रावण आणि मयूर मैदानात. बघूया काय काय होतंय ते. पहिला क्वार्टर फायनलचा मुकाबला कोण आपल्या नावावरती करतोय. यानंतर होणारा सामना वेदा स्पोर्ट्स शेंद्रून वर्सेस मयांक स्पोर्ट्स किनवली. त्यानंतर होणारा सामना नीरज स्पोर्ट्स आसनगाव वर्सेस अर्जुन टायगर शहापूर. ही स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. tenniscricket.in वरती लॉग इन करून. पुढे संघ आपलं क्षेत्रक्षण लावून घ्या. आपले 2.5 मिनिटं संपलेत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वा षटक घेऊन जातो तो श्याम. आपल्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन 1 गडी बाद केलेला तो श्याम याने. महेशच्या रूपात गडी बाद झालेला. आता मात्र श्याम टू मयूर. मयूर वैयक्तिक. मयूर वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. बघूया श्याम टू मयूर. सुंदर चेंडू लेक्सेशन टोलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स, परंतु चांगला क्षेत्रक्षण राहुल शिंदे याचं. एकच धावावरती समाधान. धावसंख्या 1 नि वाढतीये. धावसंख्या होते ती 37 धावा. 3 गडी बाद 37. 4 गडी बाद 37. पुन्हा स्लोअर चेंडू जाते कॉमेंट्री बॉक्सवरून 6 धावांसाठी. सुंदर फटका. सहा धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 43 धावा. पहिलाच चेंडू श्रावण खेळतोय आणि धावतोय चेंडू षटकाच्या दिशेने. पॅव्हलिन कॉमेंट्री बॉक्सच्या वरून 6 धावां करता.
पुन्हा एकदा लेगबालच्या स्वरूपात एक धाव. बॅटची कड घेऊन गेलाय. सॉरी, धावसंख्या होते ती 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच अजित याचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या होती 45 धावा. पुन्हा एकदा चेंडू. अप्पीच प्रकारचा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता मैदानाबाहेर प्रेक्षकांचा जल्लोष. षटकार. SPL षटकार. धावसंख्या 6 ने भूलकड वाढतीये. धावसंख्या होती ती धावसंख्येचा अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा दिलेल्या. मात्र या षटकामध्ये गाण्यागाती प्रहार करतात तो श्रावण आणि मयूर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाताना श्याम. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. आता मयूर बाद होऊन परततोय. धावसंख्या 51 वरती 5वा गडी बाद होतोय मयूरच्या रूपात. कोण अंपर कोण गेला मग? तो आणि अजित आणि सतीश याने बाहेर यायचे. टॉस उडवण्यासाठी बाहेर यायचे. नीरज बाली आणि नीरज एक ओव्हर झाल्यानंतर यायचंय. एक चेंडू शेष. दोन्ही पंचांनी तिथेच थांबायचं. मॅच संपल्यानंतर यायचे टॉसला. चेंडू 19 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 नि वाढतीये. धावसंख्या होते ती 52 धावा. 19 चेंडू आणि 31 धावांची गरज. माफक तसंच कठीणच आव्हान. परत एकदा स्क्वेअर मारा आणि पंचाजी त्याचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 नि वाढतीये. धावसंख्या होती 53 धावा. आता मात्र 19 चेंडू आणि 30 धावांची गरज. पाच वर्षाच्या व्याप्तीनंतर धावसंख्या 53 धावा. अठरा चेंडू मध्ये
29 धावांची गरज. आता मात्र परत चेंडू कर्णधाराने पप्पूच्या पॉवर प्ले आता स्ट्राईकला येत होतो, प्रथम स्ट्राईकला येत होतो मुन्ना पठाण. एक नावाजलं असं नाव. बघूया पप्पू आपल्या पहिल्या ओव्हरला 5 धावा देऊन 2 गडी बाद केले ते पप्पू याने आता ह्याही ओव्हरला तशीच कामगिरी करतोय की काय. 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 10च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू जातो सीमारेषेजवळ, परंतु भूषणाचे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चांगला थ्रो. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते पुन्हा याला. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होती ती 54 धावा. अजूनही 17 चेंडू 29 धावांची गरज. शॉट प्रकार चेंडू आणि जाल्यामध्ये अडकवलंय ते श्रावण याला. ऑफसाईडच्या मध्ये बाळाची चांगली फिल्डिंग म्हणता येईल. अतिशय शॉर्ट चेंडू टाकला होता. पॉइंटचा वेळ मारण्याचा प्रयत्न. बाळाने कोणतीच चूक न करता आपल्या तालमध्ये चेंडू घेतलाय आणि फलंदाज बाद. आता मात्र 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. 6 गडी बाद. आता फलंदाजी जातोय तो जेडी. खरंच कौतुक करावं थोडं कमी या गोलंदाजाचं पप्पू याचं. अवघी 6 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. आता स्ट्रायकर फलंदाज जेडी. पुन्हा एकदा पप्पू मारा करेल तो जेडी आला. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू टाकला. एक धावा करीता. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होती ती 55 धावा. अजूनही 28 धावांची गरज. 3 चेंडू शेष. 15 चेंडू 28 धावा. बघूया मुन्ना काय करतोय तो. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग स्टेशन चेंडू आहे.
एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न करतोय की नाही, एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 नि वाढतीये, धावसंख्या होते ती 56 धावा. 14 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू. नीरज बंबे यांनी कॉमेंट बॉक्स संपर्क साधा. 13 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. आणि बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. धावसंख्या झालेली ती 57 धावा. अजून 26 धावांची गरज 12 चेंडू मध्ये. 18 चेंडू 30 धावांची गरज असताना अवघ्या 4 धावा दिल्यात. त्या पप्पू याने पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 4 आणि गडी बाद केले ते 3. खरंच खूपच चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक, P2 षटक. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. मान्य श्री सागर सावंत नगरसेवक यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. बघूया पॉवर प्लेचं षटक गणेश कसा हाताळतोय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 7वें षटक घेऊन जाताना गणेश. 12 चेंडू मध्ये 26 धावा असताना काय करतोय तो. पुढेला संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, की आक्रमक प्रवृत्तीला घेऊन खेळतोय तो श्रद्धा इंडियन्स शहापूरचा संघ. बघूया जेडी सामना करेल तो गणेश याचा. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय आणि कोणतीच गलती करत नाही. 7वा आदरा बसतोय. जोडीच्या रूपात. आता मात्र 11 चेंडू आणि 26 धावा. फलंदाजी येतोय तो किशोर. पुन्हा एकदा गणेश मारा करेल तो पठाण्याला.
सुरेख चेंडू काहीसा खोलवर टप्प्या चेंडू मुन्ना याला काही समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुंदर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो गणेश. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. समीकरण बदलतंय. 6.2 पुन्हा एकदा गणेश टू मुन्ना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू समोर फटका खेळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा सहज रीतीने पूर्ण. धावसंख्या 59. अजूनही 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. सरासरी 2.8च्या रन रेटच्या हिशोबात रन काढावे लागतील पर बॉल. नऊ चेंडू 24 धावा. पुन्हा गोप्याला पाठवतो साहेब मी. एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते मुन्ना याला. पुन्हा एकदा गणेश टू किशोर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि धावा पाहिजे त्यात 23 धावा. खरंच खूप चांगली गोलंदाजी करतोय तो गणेश. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाताना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 6 चेंडू आणि 23 धावा. खरंच रोमांचक असा मुकाबला क्वार्टर फायनलचा हा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली ती गणेश याने. अवघ्या 3 धावा देत पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. बघूया मुन्ना आपल्या अनुभवाच्या जोरावर सामना फिरवतोय की टुना संघ आपल्या गोलंदाजीची कमाल करून आपल्या कक्षामध्ये सामना घेतोय. पुन्हा एकदा आता मात्र दुरा दिले ती मयूरच्या खांद्यावर. मयूर कशा प्रकारे हा षटक हाताळतोय. बघूया मुन्ना काय करतोय तो. मयूर एक अष्टपैलू असा खेळाडू. बॉलर, बॅट्समन, यष्टीरक्षक. आणि मयूरने कमालच केली होती 34 धावा केलेल्या आपल्या फलंदाजीमध्ये. आता गोलंदाजी सुद्धा तशीच करतोय की मुन्ना आपल्या अनुभवाच्या जोरावर सामना. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. बघूया मयूर पहिला चेंडू त्यांनी स्क्वेअर मारा. अजित पौड्याचा 6 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय.
आता मात्र मुन्ना बाद होतोय. पाच चेंडू मध्ये 21 धावांची गरज. आठवा आदरा बसतोय. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आणि नववा आदरा बसतोय आणि ऑल आउट झालेली छत्रपती स्पोर्ट्स पुणे संघ विन झालाय. खरंच चमत्कार.